पार्थाय प्रतिबोधितां भगवता नारायणेन स्वयं व्यासेन ग्रथितां पुराणमुनिना मध्ये महाभारतम् अद्वैतामृतवर्षिणीं भगवतीम् अष्टादशाध्यायिनीम् अम्ब त्वामनुसन्दधामि भगवद्गीते भवद्वेषिणीम् प्रपन्नपारिजाताय स्तोत्रवेत्रैकपाणये ज्ञानमुद्राय कृष्णाय गीतामृतदुहे नमः। सद्गुरु प्रपन्नपारिजाताय स्तोत्रवेत्रैकपाणये ज्ञानमुद्राय कृष्णाय गीतामृतदुहे नमः। सद्गुरुं सच्चिदानन्दं केवलं करुणाकरं ज्ञानयोगेश्वरं वन्दे ज्ञानदेवं पुनः पुनः। आज आपल्या इथे एकाने गुरु शब्दाचा अर्थ विचारला होता। नुकतीच गुरुपौर्णिमा होऊन गेली आहे, म्हणून जे गुरुगीतेमधले गुरु ह्या शब्दाचं स्पष्टीकरण करणारे श्लोक आहेत, ते श्लोक आपण आज 2-3 श्लोक आहेत, ते श्लोक आपण बघूया। ही गुरुगीता जी आहे ही शंकराने पार्वतीला कैलास पर्वतावर बसून सांगितलेली आहे। पार्वतीने गुरुतत्वाच्या विषयी विचारणा केली आहे आणि शंकराने त्यांना त्याविषयी माहिती दिलेली आहे। प्रश्नोत्तर रूप संवाद आहे त्यांचा, आणि त्या संवादामध्ये त्यांनी आपला विषय गुरुच्या संबंधाने अगदी सांगोपांग मांडलेला आहे। यामध्ये एकूण 176 श्लोक आहेत ह्या गुरुगीतेमध्ये। जशी भगवद्गीता तशा अनेक गीता आहेत, रामगीता आहे, हंसगीता आहे, गोपीगीता आहे, अशा अनेक गीता आहेत। तशीच ही गुरुगीता आहे। आपण ब्रह्मानंदम परमसुखदम वगैरे जे म्हणतो, किंवा अखंड मंडलाकारम तस्मै श्री गुरवे नमः, याचा सगळा जो एक 10-11 श्लोकांचा तो जो एक गट आहे, तो सगळा ह्या गुरुगीतेमध्येच आहे। आणि गुरुच्या विषयी सर्व काही आपल्याला त्याच्यामध्ये वाचायला मिळतं। गुरु हे तत्व जे आहे की ज्यांनी आपल्यावरती उपकार करावा, ज्यांनी आपल्यावर कृपा करावी, ज्यांनी आपल्यावर अनुग्रह करावा, असं हे तत्व आहे। आणि ह्या तत्वाचं वैशिष्ट्य असं आहे की गुरु कसा असावा किंवा गुरुचं लक्षण काय, तर शाब्देच परेच निष्णातः असं त्याचं लक्षण आहे की शब्दज्ञान आणि त्याचबरोबर परमार्थ तत्वाचं ज्ञान, या दोनही क्षेत्रामध्ये जो अधिकारी आहे त्याला गुरु म्हटलं जातं। शाब्देच परेच शब्दज्ञान, शब्दज्ञानाशी काय काय जोडलेलं आहे, या संबंध प्रपंचाचं ज्ञान, या संबंध ब्रह्मांडाचं ज्ञान, ह्याच्यासारख्या अनेक ब्रह्मांडांचं ज्ञान, ह्या सगळ्याचं ज्याला पूर्णपणे आकलन आहे त्याला प्रपंच ज्ञान असं म्हटलेलं आहे। त्याला शाब्देच निष्णातः असं म्हटलेलं आहे। आणि जे दुसरं परेच निष्णातः, तो परे म्हणजे प्रत्यक्ष अनुभूतीमध्ये जो विशेषत्वानी सिद्ध आहे, ज्याला अनुभूती परिपूर्णतेने प्राप्त झाली आहे, ज्याच्या अनुभूतीचा स्तर हा आपल्यासारखा सामान्य नाही। कुठेतरी स्वप्न पडलं, कुठेतरी पूजा करत असताना देवावरचं फूल उजवीकडे पडलं, किंवा आम्ही काहीतरी चांगला विचार करत असताना घड्याळाचे टोल वाजले, बघा आपल्या मनात विचार आला आणि बरोबर झालं, देवाची पूजा केली आणि फूल उजवीकडे पडलं। हे सगळे संकेत आहेत, हे सगळे संकेत चांगलेच आहेत,
काही वाईट नाही. आणि त्या प्रत्येक संकेतांनी जर आपण आपल्या विधानाला जर पुष्टी देत असू तर त्याच्यात वाईट काही आहे असं नाही. परंतु ही काही अनुभूती नव्हे, हा काही अनुभव नव्हे, ही गुरुची कृपा नव्हे. आणि हा त्या क्षेत्रामधला सुद्धा आपण जे काही साधन करतो आहे त्या साधनांमधला आपला अधिकार पण नव्हे. या अशा गोष्टी घडतात, त्याला योगायोग आहे असं म्हणून सोडून द्यावं. आपण गोरक्षनाथांचं एक वचन नेहमी म्हणतो, जो आगाया सामने दे दे उसे तू छकड. जे जे समोर अनुभवाच्या रूपाने येईल ते बाजूला कर, पुढे जा, ते बाजूला कर, पुढे जा. कारण असं नाही केलंस तर तुला त्याचा खऱ्या अर्थाने आनंद आणि अनुभव मिळणार नाही, कारण जिथे आहेस तिथेच अडकून पडशील. असो, आत्ता आपला तो विषय नाही. गुरुचा जो भाव आहे किंवा गुरुचं जे सामर्थ्य आहे ते ज्ञान आणि विज्ञान ह्या दोघांनी परिपूर्ण आहे. ह्या सृष्टीचं ज्ञानही त्याला पूर्णार्थाने आहे आणि तसंच अध्यात्माचा अनुभव, ज्ञान नाही, शब्दाचं ज्ञान. आमच्यासारखे पुष्कळ लोक काहीतरी बोलत राहतात, त्याला थोडंच ज्ञान आहे. त्या शब्दाचा काहीतरी अर्थ काढून तो बोलत असतो, अनुभवाने बोलत नसतो. ज्यांनी अनुभव घेतला आहे त्या अनुभवानंतर जो बोलतो, त्या अनुभवाचं जो प्रतिपादन करतो तो खरा श्रेष्ठ पुरुष. आणि त्यामुळे आपल्याकडे आजकाल ठिकठिकाणी गुरुपौर्णिमा, गुरुपूजन कोणत्याही क्षेत्रामध्ये असेल पण तिथे गुरुपूजन आहे आणि गुरुला नमस्कार आहे. व्यावहारिक पातळीवरती चांगली गोष्ट आहे, कारण मनुष्याच्या ठिकाणची कृतज्ञता बुद्धी मनुष्य त्या ठिकाणी व्यक्त करतो. कृतज्ञता आहे ती, की जे काही आपण, ही व्यक्ती काही आहे का नाही हा विषय नाही आहे, आपण कृतज्ञता प्रकट करतो हा विषय आहे. आणि त्यामुळे की आपला कृतज्ञ भाव आपल्या अंतःकरणाला स्वच्छ करत असतो. त्या व्यक्तीला शहाणा करतो की नाही माहीत नाही, त्या व्यक्तीला तिने एक कटाक्ष टाकला की ती म्हणेल माझ्या आज गुरुपौर्णिमेला किती लोक, 10,000 लोक. की मग पुढच्या वर्षी त्यांचं टार्गेट असतं की आता 10,000चे 1,00,000 झाले पाहिजेत आपले. मग त्याकरता कार्यक्रमाची आखणी कशी करणार, काय नाही, त्याची योजना काय. यामध्ये तो अडकतो, जो अडकतो तो त्याचं फळ भोगतो आणि जो श्रद्धा ठेवतो तो आपल्या श्रद्धेचं फळ भोगतो. आता इथे या गुरुगीतेमध्ये ह्या सगळ्या विषयांची चर्चा केली. आता आपण जो गुरु ह्या शब्दाचा अर्थ बघायचा आहे आपल्याला, ते अर्थ सांगणारे 3 श्लोक आहेत आणि त्याच्या मागचा आणि एक पुढचा, एवढे असे 2 श्लोक घेऊन आपण विषय संपवू. गुरुवक्त्रस्थितं ब्रह्म प्राप्यते तत्प्रसादतः गुरुर्ध्यानं सदा कुर्यात कुलस्त्री स्वपतयेर यथा. त्यांनी सांगितलं की गुरुच्या ठिकाणी सामर्थ्य परब्रह्माचं आपल्या प्रत्ययाला केव्हा आणि कुठे येतं तर गुरुच्या मुखामध्ये, गुरु वक्त्र त्याच्या मुखामध्ये, स्थितम ब्रह्म त्याच्या मुखात ब्रह्म बसलेला आहे, त्याच्या मुखात ब्रह्माचा निवास आहे. आणि तो काय करतो, प्राप्यते तत्प्रसादतः. आता आम्हाला त्या ब्रह्माची प्राप्ती कशी होते तर त्या गुरूंचं वचन आम्हाला ऐकायला मिळालं. त्यांनी आमच्याकरता काही कृपेचा आशीर्वाद दिला. त्यांनी नुसता हात वर केला, त्यांनी बाळा तुझं कल्याण आहे असं म्हटलं. आपल्या जन्माला ते भरून पावलं अशी आपली धारणा आहे, कारण तो सत्पुरुष आहे. त्या मनुष्याच्या ठिकाणी ब्रह्मभाव आहे आणि त्यामुळे मुखातून जो शब्द बाहेर पडेल तो शब्द सत्यच आहे, तो शब्द यथार्थच आहे. आणि म्हणून त्यांनी सांगितलं प्राप्यते तत्प्रसादतः. आम्हाला गुरूंचं हे मोठेपण कसं प्राप्त होतं तर त्यांच्या प्रसादाने प्राप्त होतं. गुरूंची कृपा झाली तर प्राप्त होतं, त्यांनी आशीर्वाद दिला तर प्राप्त होतं. आणि त्यामुळे गुरुच्या मुखातून काही आशीर्वाद, काही 2 शब्द, काही आपला परिचय, साधी गुरुची दृष्टीसुद्धा आपल्यावरती पडली तरीसुद्धा हा सगळा शक्तिपात आहे, हा शक्तीचं संक्रमण आहे. ही शक्ती एकाने दुसऱ्याकडे संक्रमित करणं आहे. की आपल्याकडे आई हा पहिला गुरु आहे, आई हा पहिला गुरु आपल्या लेकराकरता आपली शक्ती संक्रमित करत असते. तिला जेव्हा असं वाटतं माझ्या मुलांनी दूध प्यावं तेव्हा ती तो चमचा, ते भांडं, ते मूल त्यांना असं घेते आणि त्याला असं शिकवते, हां हे घे, हां हे पे. त्याला काहीतरी त्याला खेळवते, त्याच्याकडे पाहते. त्या प्रत्येक मुलाचा स्वभाव भिन्न आहे, त्याच्या स्वभावाप्रमाणे त्यांनी दूध प्यावं याकरता तिच्या मनातला असलेला जो संकल्प आहे
तो इतका दृढ आहे की ते मूल त्याचा स्वीकार करतं. ते मूल पालथं पडतं, ते मूल बसलेलं असतं, ते सरकायला लागतं, ते मूल रांगायला लागतं. हे सगळं कसं घडतं? आई त्याला शिकवते, ये इकडे ये, ये ये माझ्याकडे ये, हे बघ इथे खेळणं आहे, हे खेळणं घे, हे खेळणं घे. ह्याच्यामध्ये ते खेळण्याचं आकर्षण मुलाला किती असतं, त्यापेक्षा आईच्या शब्दामध्ये त्या मुलाने आपल्याकडे यावं या संकल्पाचं सामर्थ्य किती असतं. आई जीव टाकून त्या पोराला बोलवत असते आपल्याकडे, ये ये. मुलाला चालवायला लागली की त्यांनी 2 पावलं पुढे टाकावी, म्हणून आई हात सुटा केलेला आहे. आता तिला काही पांघरूळ गाडा देत नाही ती, आता म्हणते टाक पाऊल टाक, ये माझ्याकडे ये. हे साधे शब्द आहे. इथून सुरू होतं ते जन्मभर आई त्या मुलाची काळजीच करत असते. मुलगा 50 वर्षाचा झाला तरी आईची काळजीच आहे. मुलगा बाहेर गेला, बाहेरून घरी यायचा आहे, अजून सकाळी मुलगा बाहेर पडल्यापासून आता कुठे गेला असेल, कसा असेल, काय करत असेल, केव्हा येणार आहे, हे काय 1 वाजून गेला अजून जेवायला नाही आला, काय सांगितलंय त्यांनी, घरी येणार आहे सांगितलंय की नाही, हे सगळे काय आहेत? हे सगळे संकल्प आहेत. हे त्या प्रेमाच्या सामर्थ्यातून निर्माण झालेले संकल्प. आणि हे संकल्प शक्तिपातासारखे काम करतात. मुलांच्यावरती आपल्या अंतःकरणातल्या भावना या नेहमीच पोचत असतात. त्या पोचतात, त्या कार्यकारी होतात, त्याचे परिणाम घडतात. आणि त्यामुळे हा जो आहे तो प्रथम शक्तिपात जर कोण करत असेल किंवा प्रथम गुरु जर कोण असेल तर तो प्रथम गुरु आहे आई. म्हणून आपल्याकडे न ऋण जन्मदेचे फिटे असं म्हटलंय की बाकीची सगळी ऋण फिटतील. गुरूंचं ऋण, आचार्य ऋण फिटेल, पितृ ऋण फिटेल, पण मातेचं ऋण कधी फिटू शकत नाही. कारण माता जे घडवते त्या पुत्राला आणि जन्मभर आपल्या पुत्र किंवा कन्यांच्या ठिकाणी जो भाव ठेवते, त्यांच्याकरता तिच्या अंतःकरणात जो संकल्प वडिलांच्याही अंतःकरणात असतो, गुरूंच्याही अंतःकरणात असतो. हा सगळा जो संकल्प आहे, हा सगळा संकल्प त्यांना धैर्य देत असतो, त्यांना यश देत असतो, त्यांना कीर्ती देत असतो, त्यांचं जीवन घडवत असतो. आणि म्हणून आपण सगळ्या ट्रकच्या मागे बघतो, आई तुझा आशीर्वाद. नाही तर कशाला लिहिलं? आई तुझा आशीर्वाद लिहायचं कारणच हे आहे की जिची प्रबळ इच्छा आहे की माझ्या मुलांनी काही चांगला व्यवसाय करावा, आणि तो म्हणतो आता तो व्यवसाय करण्याची वेळ आली, मी ट्रक घेतला, मी ट्रक घेऊन आता चालवतोय, आता माझा स्वतःचा ट्रक आहे, माझं आता सगळं कर्ज फिटलं आहे, काही सगळी कृपा कोणाची? आईची आहे. आई तुझा आशीर्वाद म्हणून आहे. वडिलांचा आशीर्वाद आहे. वडिलांना वाटतं आपला पुत्र चांगला व्हावा, वडिलांना असं वाटतं आपल्या मुलाला यश मिळावं, वडिलांना असं वाटतं त्याला चांगल्या चांगल्या संधी उपलब्ध व्हाव्या. आपल्या मुलांच्या विषयी असणारी आपल्या अंतःकरणातली प्रेमभावना ती इतकी उत्कट असते की ती त्या शक्तिपातासारखं कार्य, ती नजरेतून कार्य करते, ती मनातून कार्य करते, ती स्पर्शातून कार्य करते. त्यामुळे आईने येऊन उठवलं, बाबा काय उपाशी झोपलाय, चल उठ बाबा, चल काहीतरी खा. दुसरं कोणी येऊन जाऊ दे का, मी नाही उठत, मला आता कंटाळा आला. पण आई आली आणि तिने 4 वेळा म्हटलं तर त्याला आईला नाकारता येत नाही, त्याला आईला डावलता येत नाही. अगदीच कंटाळला असेल तो रागवेल, भांडेल, बोलेल, पण आई म्हणजे ठीक आहे मी इथे आणून देते, इथे खा, पण खा. आता काय करणार, तू हट्टच करतेस म्हणून खातो. हे जे आहे त्या सगळ्या मागे मनुष्याच्या ठिकाणी असलेलं जो भाव आहे त्या भावाचं संक्रमण आहे. आणि या जगामध्ये सगळा खेळ हा शक्तीचा आहे. ही सगळी शक्ती आहे, हे सगळं सामर्थ्य आहे. सामर्थ्य एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी संक्रमित करायचं आहे. त्या सामर्थ्याचाच आनंद आहे. पैशाचं सामर्थ्य आहे. मनुष्य जेव्हा दुसऱ्याला पगार देतो, मनुष्य जेव्हा दुसऱ्याला त्याच्या कर्जामध्ये मदत करतो, किंवा मनुष्य जेव्हा एखाद्याला व्यवसाय उभं करताना त्याच्या मागे आपला आर्थिक काही पाठिंबा जाहीर करतो, हे सगळं काय? ही शक्तीच आहे, तुझ्या मागे उभा आहे. मग आपण व्यवहारात काय म्हणतो? प्रत्येकाला आयुष्यात पुढे यायला गॉडफादर लागतो, कुणीतरी त्याचा गॉडफादर असतो म्हणजे मग तो आपल्या आयुष्यात पुढे येतो. असंच आहे हे सगळं जे घडतं. फक्त व्यवहारामध्ये माता असो, पिता असो, आचार्य असो, म्हणजे गुरु असो. आता आपण स्पोर्ट्समध्ये बघतो की ह्या सगळ्या जेव्हा स्पर्धा चाललेल्या असतात, काय सगळ्या मोठी मोठी विम्बल्डन वगैरे सारख्या मॅचेस चाललेल्या असतात,
त्या मॅचेसमध्ये ते दोन्ही बसलेले कोच आहेत ते सुद्धा खेळणाऱ्याच्या पेक्षा सुद्धा जास्त अहवाल दिला असतं, कारण त्यांच्यातला कोण जिंकणार आहे, आपला का त्याचा, आपला का त्याचा. ही जी व्यवहारामध्ये असणारी गुरुची स्थिती आहे, माता असो, पिता असो, आचार्य असो, सीमित आहे, मर्यादित आहे. माझ्या मुलाचं चांगलं व्हावं हे आईला दिसत असतं, कुणाचं वाईट करून चांगलं व्हावं अशी अपेक्षा करत नाही ती. पण ती काही सगळ्या जगाला मागणं मागत नाही, ती काही सगळ्या जगाची माता नसते, ती आपल्या कुटुंबापुरती असते, मर्यादित असते. वडिलांना आपल्या मुलाचं हित पाहिजे असतं, व्यवहारामध्ये आचार्यांना आपल्या विद्यार्थ्याचं हित पाहिजे. आपल्या शाळेतली मुलं जास्तीत जास्त बोर्डात आली पाहिजेत, आपल्या शाळेचा निकाल जास्तीत जास्त चांगला लागला पाहिजे. ही जी भावना आहे ही सीमित भावना आहे. या सर्व भावनांच्या पलीकडे असणारं गुरुतत्व आहे. आणि असा जो गुरु आहे तो सद्गुरू आहे. आणि म्हणून सद्गुरू हा अध्यात्म प्रांतामधला जो गुरु आहे तो गुरु हा समोरच्या करता, म्हणजे शिष्य असो शिष्य नसो, पण त्याला कळत असतं याचं कल्याण कशात आहे, याच्या कल्याणाकरता मी काय केलं पाहिजे. आणि म्हणून त्या कल्याणाकरता तो काही सांगत असतो, काही उपदेश करतो. त्याचं काही बिघडणार असेल तर त्या बिघाडाकरता सुद्धा तो आपल्याकडून काही त्याच्यावर कृपेची पाखर घालतो की त्याच्यावरचं संकट आहे ते टळावं, त्याला सांभाळावं. याकरता तो त्यांना सांभाळण्याचा आटोकाट प्रयत्न करत असतो, वेगवेगळ्या प्रकाराने करतो, कारण त्याचं सामर्थ्यच इतकं मोठं आहे. आणि म्हणून त्यांनी सांगितलं आहे की त्याच्या सामर्थ्याचा प्रकट आविष्कार आम्हाला जेव्हा शब्दातून होतो तेव्हा आम्हाला भरून पावतो. की त्यांनी सांगितलं की बाळा तुझं कल्याण होईल, काही काळजी करू नको, संपलं. माणूस म्हणतो आता आपल्या आयुष्यात आपल्याला कसला विचार करायचं कारण नाही, आपल्याला काय भय आहे. एकदा त्यांनी आपल्यावर कृपा केली म्हटल्यावर आपल्याला कसं भय शिल्लक राहिलं नाही. ही जी धारणा निर्माण होते त्याचं कारण असं की ते त्यांची अभिव्यक्ती, त्यांचा आशीर्वाद, त्यांची कृपा ते आपल्याला त्यांच्या शब्दातून व्यक्त करतात. आणि इथे त्यांनी सांगितलं म्हणून गुरुच्या मुखामध्ये परब्रह्म बसलेला आहे. मग आमची धडपड कशा करताय? आमची धडपड एकाच करता आहे की गुरूंचा आशीर्वाद मिळाला पाहिजे. गुरुचा आशीर्वाद मिळावा ही धडपड आहे. गुरुचा आशीर्वाद कसा मिळावा? गुरुमूर्तीचं ध्यान सतत करावं. त्यांनी सांगितलं गुरुमूर्तीचं ध्यान करावं. आपल्याला गुरूंचा सहवास प्रत्येक वेळी मिळेलच असं नाही, ते आपल्याबरोबर हयात असतीलच असं नाही, आपण त्यांना पाहू शकू असं नाही, पण गुरुची मूर्ती आपल्याला उपलब्ध आहे. आपण गुरुच्या मूर्तीचं ध्यान करावं. गुरु पण उपलब्ध आहेत आपल्या भाग्याने, आपले गुरु आपल्या समोर आहेत. आपल्या भाग्याने आपल्याला गुरूंची प्राप्ती आहे. आपल्याला गुरु प्राप्त आहेत म्हणजे आपल्याला गुरूंची कृपा होईलच, आपल्यावर त्यांची कृपा होईलच असं नाही आहे. कारण नारदानी भक्तिसूत्रामध्ये म्हटलंय की संत संग अमोघ हा दुर्लभ हा. संतांचा संग अमोघ आहे की सत्पुरुषाच्या सहवासात आम्ही आलो आणि आम्हाला लाभ झाला नाही असं होणंच शक्य नाही. आम्हाला लाभ होणारच आहे, पण एकच आहे दुर्लभ हा. आम्ही त्यांच्या सहवासात येतो पण त्यांचं मोठेपण झेलण्याचे सामर्थ्य, त्यांचं मोठेपण झेलण्याचा अधिकार, त्यांचं मोठेपण झेलण्याची ताकद, ती समज, तो व्यवहार, ते ज्ञान, ते सावधपण आमच्याकडे असलं पाहिजे. ते जेव्हा असेल तेव्हाच घडतं. आणि म्हणून ते म्हणतात की संत संघाचा फार अभ्यास करू नका, संत संघाच्या करता धडपड करू नका, कारण संत संघाची धडपड तुम्हाला संत संघापर्यंत नेईल भली, परंतु तिथं जाऊन तुमच्या मनातला विकल्प नाही गेला, तुमच्या मनामधली दुष्ट प्रवृत्ती नाही गेली, तुम्ही पहिला संशय त्या गुरूंच्याच विषयी घ्या. आपण आता अक्कलकोट स्वामी महाराजांच्या चरित्रामधली माणसं पाहतो, गजानन महाराजांच्या चरित्रामध्ये घटना प्रसंग घडतात बघतो, साईबाबांच्या चरित्रातले प्रसंग पाहतो. हे सगळे अवली आहेत, तरीसुद्धा त्यांच्या चरित्रामध्ये आपल्याला बघायला मिळतं की हे एकेकापेक्षा एकेका माणसाची प्रवृत्ती ही चमत्कारिक दिसते. काय करावं? जी व्यक्ती किंवा जे रूप किंवा जे संत किंवा ज्यांच्याविषयी आमच्या अंतःकरणामध्ये नितांत आदर आहे असा जो सद्गुरू आहे
त्या सद्गुरूचं ध्यान करावं, त्यांचा फोटो ठेवावा, त्यांची मूर्ती ठेवावी, त्या मूर्तीचं ध्यान करावं आणि त्यांची जी उपासना आहे लांबून करावी. जेव्हा जवळ जाण्याची ताकद येईल, जेव्हा जवळ जाण्याची हिंमत येईल आम्हाला, म्हणजे मी माझा आणि माझ्या सद्गुरूंचा जो काही भेटीचा योग होता तो फार उशिरा, त्यांच्याही आयुष्याच्या दृष्टीने उशिरा होता. त्यांच्या आयुष्यातली शेवटची 17 वर्ष माझा योग आला त्यांच्याबरोबर. तर त्यांचा गृहस्थाश्रमाचा काळ फारच 4-5 वर्षाचाच होता जेव्हा परिचय झाला त्यानंतर. आणि मग त्यांनी संन्यास घेतला. गडावर गेलो आणि त्यांना सांगितलं गडावरती, मारुती बुवांना म्हटलं, मारुती बुवा आता आम्ही आप्पांच्याकडे जाणार आहे त्यांना भेटायला. त्यांनी सांगितलं, कल्याणी लक्षात ठेवा, संन्याशी संत आग आहेत, तुम्हाला झेपणार आहे का बघा. मला सत्पुरुषाच्या सहवासात जायला, तिथं जाऊन राहायला, मस्त त्या आश्रमात राहायला, त्यांच्याशी गप्पा गोष्टी करायला काही फार फरक पडत नाही. तुम्हाला सहवासात जाऊन जर काही कृपा मिळवायची असेल तर अवघड आहे, आणि खरंच अवघड आहे. सत्पुरुषांच्या तुम्ही संगतीला राहू शकता, पण सत्पुरुषांची कृपा मिळवू शकता असं नाही. लांब राहिलं तरी सुद्धा जो भाव आहे तो कदाचित टिकून राहील, कदाचित त्याच्यात विकल्प येणार नाहीत, कारण रोजचा सहवास नाही. रोजचा सहवास झाला की मग माणसाला ते, अरे यांना सुद्धा आपल्यासारखं श्रीखंड आवडतं, अरे यांना सुद्धा गरम भात आवडतो, अरे यांना सुद्धा पिठलं आवडतं, म्हणजे आपल्यासारखेच आहेत. मग काय सत्पुरुष म्हणजे काय असं वेगळे नसतात, आपल्यासारखे असतात. सहवासाने माणसाला ओळखायला अवघड आहे. लांबून तो ऐकतो, वाचतो. कुणाचं चरित्र वाचलं की, आता समजा आमचं तेजाचं चांदणं वाचलं, आप्पांचं चरित्र, की सगळ्यांची एकच मागणी असते, आम्हाला दासगणू महाराजांचं चरित्र द्या. आप्पांच्या चरित्रामध्ये दासगणू महाराजांचा इतका उल्लेख आलाय, आता त्यांचं चरित्र कसं आहे आम्हाला कळू दे. लांबून केवढं आकर्षण आहे की सत्पुरुष केवढे मोठे आहेत, काय त्यांचा अनुभव आहे, काय त्यांचं चरित्र आहे, हे सगळं लांबून. जवळ गेलं की अरे आपल्यासारखेच आहेत, हे आपल्यासारखेच गप्पा गोष्टी करतात, आपल्यासारखेच बोलतात, आपल्यासारखेच जेवतात, खातात, पितात, झोपतात. कधी त्यांनाही थंडीच्या दिवसात सर्दी होते, त्यांनाही त्रास होतो, त्यांनाही ॲसिडिटी होते, सगळं आहे. म्हणजे हे सगळं जे आहे हे झेपवणं फार अवघड आहे. म्हणून त्यांनी म्हटले, गुरोर ध्यानम सदा कुर्यात कुलस्त्री स्वपतयेर यथा. कारण सगळ्यात अवघड ह्या जगामध्ये साधना काही करणं असेल तर ज्ञानेश्वरांनी सुद्धा वेळोवेळी ज्यांचा दृष्टांत दिला आहे त्या म्हणजे पतिव्रता स्त्रिया. कारण पतिव्रता स्त्रीच्या भावानी साधना करणं ही सर्वात कठीण आहे. कारण तिचा जो पती आहे तो सुद्धा सामान्य मनुष्य आहे, तो सुद्धा सगळ्या गुणदोषांनी युक्त आहे. असं असताना सुद्धा त्या पतीच्या विषयी मनामध्ये आदर ठेवून पतिव्रता भाव जपणे आणि त्या भावामध्ये जन्म काढणे ही सगळ्यात अवघड. रामाची उपासना करणं सोपं आहे, कृष्णाची उपासना करणं सोपं आहे, लांब असलेल्या गुरुची उपासना करणं सोपं आहे, पण घरात असलेल्या पतीची उपासना करणं सगळ्यात अवघड आहे. म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी दिलेला दृष्टांत सर्वदूर एकच आहे की जशी पतिव्रता स्त्री आपल्या पतीची स्मरण ठेवते आणि त्याची सेवा करते किंवा उपासना करते, काय म्हणाल, पतिव्रता व्रत चालवते, तसं गुरुच्या ठिकाणी व्रत चालवावं लागतं. कारण सगळे गुणदोष कळत असून सुद्धा चांगलं म्हणणं फार अवघड आहे. रामाचे गुणदोष यांना काही कळले नाहीत, तिथं नाहीत, तरी सुद्धा मनुष्य व्यवहारात रामाच्याकडे दोष काढतो. असा कसा हो राम, असा कसा हो कृष्ण, अरे कृष्ण काय तुमच्या बरोबर लहानपणी खेळत होता का, कृष्ण काय तुमच्याकडून भोजन करून घेत होता का, कृष्णाला तुम्ही शिकवलं होतं, काय केलं होतं. पण गंमत आहे. म्हणून त्यांनी सांगितलं की ही अवघड गोष्ट अशी आहे की जी गोष्ट, म्हणून तर सगळ्या भक्तीमध्ये स्त्रीभाव, स्त्रियांच्या ठिकाणची भक्ती, उगाच नाही म्हटलं नारदांनी भक्तिसूत्रात, यथा व्रज गोपिकानाम, जशी गोपिकांची भक्ती आहे तशी भक्ती करावी. व्रजातल्या गोपिकांनी जी भक्ती केली आहे, गोपांची भक्ती सुद्धा म्हटलं नाही आहे, गोपिकांची भक्ती म्हटलं. रामकृष्ण परमहंसांनी म्हटलंय भक्तीमध्ये स्त्रीभाव धारण करावा. गुलाबराव महाराजांनी तर स्त्रीभाव धारण करूनच भक्ती केली. असो, पण गुरुची भक्ती करत असताना एका कुलस्त्रीप्रमाणे ती जसं पातिव्रत्याचं व्रत चालवते
तो जसा तिचा नेम ती कठोरपणे निभावते त्याच प्रकाराने गुरुची उपासना करावी. आता पुढे त्यांनी म्हटले, उकारस्त्वंधकारश्च ऋकारस्तेज उच्यते अज्ञानग्रासकं ब्रह्म गुरुरेव न संशयः. आता शब्दाचा अर्थ फोड केली आहे. त्यांना जी शब्दाची फोड हवी होती की गुरु शब्दाचा अर्थ काय आहे, तर एका पद्धतीने त्यांनी सांगितलंय की हा जो पहिला वर्ण आहे, हा जो गुकार आहे, या शब्दाचा अर्थ काय म्हणाले, हा शब्द म्हणजे अंधार, अज्ञान. आणि ते जे अज्ञान आहे ते ऋकार हा दुसरा वर्ण आहे. आणि ऋकार म्हणजे प्रकाश. प्रकाश म्हणजे ज्ञान. म्हणाले जो अज्ञानाच्या अंधकाराला निवृत्त करून ज्ञानाचा प्रकाश देतो तो गुरु आहे. अज्ञानग्रासकं ब्रह्म, अज्ञानाचा ग्रास करणारं, अज्ञानाला नष्ट करणारं साक्षात ब्रह्मस्वरूप आहे, हे गुरुचं रूप आहे. गुरुरेव न संशया, गुरुच चकाराने सांगितलं की गुरुच, गुरुच्या शिवाय दुसरा कोणी नाही, याबद्दल संशय ठेवू नका. म्हणाले गुकार प्रथमो वर्णो, पहिला वर्ण हा गुकार आहे. मायादी गुणभासक, मनुष्याच्या जीवनाला भगवंतानी ज्या अज्ञानाची चादर घालून पांघरून टाकलेला आहे तो जो मायेचा पटल आहे, मायेचा पडदा आहे, त्या मायेच्या पडद्याला मायादी गुणभासक, त्या मायेमुळे ज्या गुणांचा आभास होतो, सत्वरजतमादी गुणांचा जो आभास आहे, त्याच्यामध्ये ऋकारो द्वितीयो ब्रह्म, हा गुरु काय आहे, हा ब्रह्मच आहे. आणि म्हणून आपण अनेक वेळा आत्तापर्यंत बोललो त्याप्रमाणे नाथ महाराजांनी या गुरुगीतेच्या या संकल्पनेचा खूप चांगला विस्तार त्यांच्या सगळ्या वाङ्मयामध्ये केला. नाथ महाराज असं म्हणतात की म्हणाले प्रत्येक देवता जी आहे, समजा गणपती आहे, हा ब्रह्म आहे, विष्णू आहे, सगळं आहे, आणि शेवटी तो परमात्म्यामध्ये विसर्जित आहे. म्हणजे तो परमात्म्यामध्ये एकरूप होऊन जातो. शेवटी गणेश आहे, परमात्माच आहे. भगवान शंकर आहेत, साक्षात परब्रह्मच आहेत, त्या परब्रह्मामध्ये मिसळून जातात. म्हणाले भगवान विष्णू आहेत, ब्रह्मदेव आहेत, कुणीही देवता घ्या, या सर्व देवता त्या परब्रह्माच्या ठिकाणी विलीन होतात, परब्रह्माशी एकरूप होतात. पण गुरुतत्व हे एकच असं तत्व आहे की जे साक्षात ब्रह्म आहे. म्हणजे गुरु म्हणून तुम्ही व्यक्ती पाहतच नाही, गुरु म्हणून तुम्ही ब्रह्मच पाहता. पण अवघड आहे ब्रह्म म्हणून पाहणं. नाही तर समर्थांच्या चरित्रामध्ये सुद्धा इतक्या घटना निर्माण झाल्या नसत्या. इथे ज्ञानेश्वरांच्या चरित्रामध्ये सुद्धा नामदेवांवर प्रसंग आला नसता की नामदेवांच्या सारखा विठ्ठल माझ्या मागे पुढे आहे, मी कीर्तनाला उभा राहिलो तर मागे टाळ घेऊन साथ करतोय, टाळ घेऊन नाही साथ केली तर समोर उभा राहून नृत्य करतोय आणि माझ्या कीर्तनामध्ये आनंद मिळवतोय. नामदेवांना वाटायचं माझ्यासारखा भक्त कुठे आहे, माझ्यासारखा कोण आहे की जो असा भगवंताशी इतका एकरूप होऊन जातो आणि भगवंत माझ्या करता असतो, भगवंत माझ्या करता सर्व काही करतो, असं कोण आहे, असं कुणाच्या भक्तीचं स्वरूप आहे, तो माझ्याच भक्तीचा अधिकार आहे. हे जे नामदेवांना वाटत राहिलं ते ज्ञानदेव निवृत्तीनाथ आपल्या दोन्ही भावंडांच्या सहित पंढरपुरात प्रथम आले पांडुरंगाच्या दर्शनाला. तेव्हा वाळवंटामध्ये नामदेवांचं भजन चालू होतं, कीर्तन चालू होतं. ते कीर्तन ऐकलं, लांबून ऐकलं आणि कीर्तन झाल्यावर नमस्काराला आले. नमस्काराला आल्यावर कोण माहीत नव्हतं, त्यांनी ओळख दिली निवृत्तीनाथांनी, हा माझा धाकटा भाऊ ज्ञानदेव आहे, हा सोपान आहे, ही माझी बहीण मुक्ताबाई आहे. निवृत्तीनाथांनी सांगितल्याबरोबर प्रत्येकाने नमस्कार केला. मुक्ताबाई मागे उभी होती, ती काही पुढे आली नाही. तर निवृत्तीनाथांनी सांगितलं, मुक्ते समोर ये, नमस्कार कर. ती म्हणाली, अखंड जयाला देवाचा शेजार, तयाचा अहंकार नाही गेला. म्हणाले याला अखंड देवाचा शेजार आहे, याचा अजून अहंकार तसाच आहे, याला नाही म्हणले मी नमस्कार करणार. मुक्ताबाईंनी काय, नामदेवांना फार दुःख झालं. ते म्हणाले ही कोण एवढीशी मुलगी, ती मला असं म्हणते. पुष्कळ दीर्घ काळपर्यंत राहिले बरोबर. नंतर
ज्ञानदेव वगैरे आमच्याकडे आळंदीला या असं आमंत्रण करून नामदेवांना गेले आणि नामदेवांना बोलावलं. नामदेव गेले आळंदीला. ते आळंदीला जाणार तर मुक्ताबाई काही योगिनी होत्या, त्यांचे गुरुज गोरक्षनाथ आहेत सगळ्यांचं. त्यांनी त्या वायुमार्गाने गेल्या, म्हणाले हा नामदेव येतोय इथे, या नामदेवाला शहाणं करायचं आहे. कोणाकडनं शहाणं करायचं आहे सांगा तुम्ही. गोरक्षनाथांनी सांगितलं त्याला शहाणं करायला म्हणाले जुनाट पुरुष पाहिजे. मग जुनाट पुरुष कोण? तर जुनाट पुरुष म्हणजे गोरोबा कुंभार. म्हणाले ते सगळ्यांच्यामध्ये वयाने मोठे आहेत, त्या जुनाट पुरुषाला बोलवा. त्याप्रमाणे गोरोबा कुंभारांना बोलावलं. मग काय आता सगळेच लोक आळंदीमध्ये जमले, सगळेच ज्ञानदेवांच्याकडे आले. आणि आल्यानंतर तिथे आता मुक्ताबाईंनी सांगितलं की मी एक काम करणार आहे. काय आहे म्हणाले. मुक्ताबाई म्हणाली हे सगळे संत मंडळी गोळा झालेली आहेत, हे सगळे ज्ञानात किती परिपक्व आहेत हे पाहायचं आहे. तर म्हणाले हे तपासण्याचं काम गोरोबा कुंभार करतील, कारण त्यांना मडकी घडवायची सवय आहे. त्यामुळे सगळी मडकी भाजलेली पक्की आहेत की नाही ते गोरोबा कुंभार पाहतील. तिने एक थापटणं दिलं गोरोबांच्या हातात. त्यांना म्हणाली सगळे तपासा. आता एकेका संतांच्या डोक्यावरती थापट्या मारायला, पक्का आहे पक्का आहे पक्का आहे. आता नामदेव महाराज म्हणाले हे भलतंच काम झालं. तर नामदेवांच्या इथे आले, नामदेवांच्या सुद्धा डोक्यावरती ते थापटणं मारलं. म्हणाले हे मडकं कच्चं आहे. भयंकर दुःख झालं नामदेवांना. नामदेव जेव्हा परत गेले पंढरपुरामध्ये, विठोबाला म्हणाले विठोबा माझा अपमान करायला तू पाठवलंस. तिथे गेल्यानंतर म्हणाले त्या मुक्ताबाईंनी माझी फजिती केली. इथे आली तर म्हणाली मला अहंकारी म्हणाली, तिथे गेली तर म्हणाली त्या गोरोबा कुंभारांच्याकडनं हे मडकं कच्चं आहे म्हणाली. म्हणाली काय आहे भगवंता. आपल्याला सांगण्याचा हेतू असा आहे की या ठिकाणी त्यांनी जे म्हटलंय की ही जी माया आहे ती माया मनुष्याला नाचवत राहते. आणि मग शेवटी शिष्यत्व पत्करलं कोणाचं? मुक्ताबाईंचंच. नामदेव महाराज जे आहेत त्यांना शहाणं करायचं काम मुक्ताबाईंनीच केलं. आता या ठिकाणी त्यांना तोच विषय मांडायचा आहे की ही जी माया आहे त्या मायादी गुण म्हणाले भासकहा, त्या गुणांचे भास आपल्याला जे आज होतात आपण त्या भासात वावरतो. हा सगळा आभास आहे. आणि हा आभास काय आहे? आज आपली तब्येत बरी आहे, उद्या आपली तब्येत बरी नव्हती किंवा नसणार आहे, कारण आज काही बरं वाटत नाही आहे तितकं, म्हणजे उद्या ताप येतो का काय कोणाला माहिती. 4 दिवसापूर्वी त्रास झाला होता, त्याचा पुन्हा त्रास होतो का काय कोणाला माहिती. एक गोष्ट स्थिर नाही. जे आहे त्या सगळ्याचा पुन्हा पुन्हा वेगवेगळ्या प्रकाराने भास होतो. माया भासक आहे. मायादी गुण, माया आणि आदिगुण. आदिगुण सत्व रज तम आदी, हे गुण यांना भास निर्माण करणारी जी माया आहे ती कशाने सांगितली आहे? प्रथम वर्णाने सांगितली. आणि ऋकार दुसऱ्या वर्णाने सांगितलं आहे की ते परब्रह्म, तो साक्षात गुरु, जे आपण मगाशी नाथ महाराजांचं म्हटलं, नाथांनी एकट्याने म्हटलं, हे दोघे एकमेकांचे पर्यायी आहेत. ब्रह्म हा शब्द गुरुला पर्यायवाचक आहे आणि गुरुला पर्यायी शब्द ब्रह्म आहे. या एकाच नाण्याच्या 2 बाजू आहे, यामध्ये काही अंतर नाही. इकडून ब्रह्म म्हणावं, इकडून गुरु म्हणून पाहावा. गुरु आणि ब्रह्म एकच आहेत. आता त्याच्याही पलीकडे जाऊन तर आपल्या संतांनी आणखीन त्याचा अर्थ, गुरु गोविंद दोऊ खडे काके लागो पाय, बलिहारी गुरुदेव को गोविंद जिन्हे दिखाय. कारण भगवंताचं दर्शन घडवणारा जो गुरु आहे तो अधिक श्रेष्ठ आहे. असं तर व्यवहाराच्या पातळीवर आणखीन पुढे जाऊन गुरूंचा महिमा सांगितला. पण सर्व दूर गुरुचं महात्म्य वर्णन केलं आहे. साक्षात इथे त्यांनी पुन्हा पुन्हा ब्रह्मच म्हटलंय गुरुला. ऋकारो द्वितीयो ब्रह्म माया भ्रांती विनाशनम. सद्गुरूंच्या ठिकाणी माया भ्रांतीचा विनाश आहे, तिथे विनाश होतो. समर्थांनी सुद्धा आत्माराम प्रकरण लिहिलं, ज्ञानेश्वर माऊलींनी अमृतानुभव प्रकरण लिहिलं, निवृत्तीनाथांनी सांगितलं लिहा, तुमचा अनुभव लिहा. त्याच्यात काय सांगितलं? अमृतानुभवाचा अनुभव तोच आहे. माया गुणादी भासका, त्यांची काय आहे? त्या गुणादींची
निवृत्ती, हे सगळं निवृत्त होतं. हे संबंध जग आहे, हे संबंध ब्रह्मांड आहे, ते सगळंच्या सगळं ब्रह्मरूप भासतं. म्हणजे ब्रह्मरूप आहे ह्याची जाणीव होते, ह्याचं ज्ञान होतं. आणि हा जो सगळा व्यवहार आहे, हा सगळा व्यवहार संपून जातो. आणि म्हणून त्यांनी म्हटलं आहे की गुरु जो आहे तो गुरुच. आणि माऊलींनी पुन्हा पुन्हा म्हटलं आहे की गुरुनी माझ्यावर कृपा केली, त्यांनी कृपा केली म्हणून मी हा अनुभव घेतला. गुरुच्या कृपेने मी या भिन्न भिन्न अनुभवात आहे. खूप सुंदर सुंदर अभंग आहेत ज्ञानदेवांचे. तर त्यांनी म्हटलंय माया भ्रांती विनाशकम विनाशनम. आता हा दोन अर्थ झाले. एक अर्थ काय झाला की अज्ञानाची निवृत्ती करून ज्ञान प्राप्त करून देणं आणि अज्ञानाला पूर्णपणे नष्ट करून त्याला परमात्म्याच्या ठिकाणी नेऊन बसवणं. आणि दुसरा अर्थ काय आहे की माया आणि सत्वरजतमादी गुण यांनी जे हे जग भासमान होतं, हे भासमान होणारं जग बाजूला करून त्या जगावरचा पडदा दूर करून त्याच्या ठिकाणी असणारं जे ब्रह्मरूप आहे ते जो दाखवतो तो सद्गुरू आहे. आता आणखीन एक त्याचं स्वरूप आहे. उकारम च गुणातीतम रुकारम रूपवर्जितम गुणातीत स्वरूपम च यो दद्यात स गुरु स्मृतः. आता त्यांनी म्हटलंय की पहिला वर्ण जो आहे तो कशा करताय, जो स्वतः गुणांच्या अतीत आहे, ज्याला सत्वरज आणि तम हे गुण स्पर्शू शकत नाही. रुकारम रूपवर्जितम, त्याला रूप पण नाही, त्याला आकार पण नाही. गुरु हा गुणांनी युक्त नाही, त्यामुळे नाम आणि रूपामध्ये तो अडकत नाही. तो निर्गुण आहे, तो निराकार आहे, तो निरंजन आहे, तो अखंड आहे. म्हणून गुणातीत स्वरूपंच, ज्याचं स्वरूप गुरु हे गुणातीत स्वरूप आहे. आणि असं जे गुरुचं स्वरूप आहे, यो सद्यात स गुरु स्मृतः. म्हणाले असा जो गुरु आहे, असं जे स्वरूप आहे ते स्वरूप जो आपल्याला देईल. आपणासारखे करीती तात्काळ नाही काळ वेळ दयाला. आणि कसे करतात, ज्योतीने ज्योत लावतात. एका पणतीने दुसरी पणती लावली की लावणारी पणती वेगळी, लावलेली पणती वेगळी दिसते का? नाही. त्या दोन्ही पणत्या सारख्याच दिसतात पेटलेल्या. त्यामुळे गुरु जसा तसा शिष्य बनतो. म्हणून आपणासारखे करीती तात्काळ नाही काळ वेळ जयाला. आणि ह्या गुरुगीतेमध्ये अनेक लक्षणं दिलेली आहेत, अनेक प्रकारांनी महिमा गायलेला आहे. परंतु या गुरूंचं, गुरु या शब्दाचा अर्थ देणारे हे 3 श्लोक आहेत. आणि शेवटी गुरुचा महिमा एकदम सांगून आपण थांबू. त्या महिम्याचा श्लोक त्याच्या पुढचा आहे. कारण शेवटी असं आहे की गीता असो की कुठलाही ग्रंथ असो, त्या ग्रंथातून घ्यायचं काय आहे, भगवंताचा महिमा, भगवंताचं मोठेपण, त्याचं श्रेष्ठत्व, त्याचं अधिकाधिक यथार्थ ज्ञान, अधिकाधिक त्या ज्ञानापर्यंत पोचायचं. आणखीन काय? म्हणून त्यांनी इथे सांगितलं अत्रिनेत्र हा सर्वसाक्षी. म्हणाले ज्याला 3 नेत्र नाही आहेत पण तो सर्व काही पाहणारा शंकर आहे. कारण शंकराला त्रिनेत्र आहेत ना, शंकराचं सामर्थ्य त्याच्याकडे. अचतुर्बाहुर अच्युतः, अचतुर्बाहुर अच्युतः एकत्र म्हटलं तरी. ज्याला 4 हात नाहीत पण तो साक्षात विष्णू आहे. अचतुर्वदनो ब्रह्मा, ज्याला 4 मुख नाहीत पण तो साक्षात ब्रह्मदेव आहे. श्री गुरु कथित प्रिय. म्हणाले ह्या तिघांचंही जे ऐश्वर्य आहे ते सगळंच्या सगळं गुरुच्या ठिकाणी आहे. आणि त्यामुळे हा गुरु जो आहे तो एवढा अधिकारी आहे असं त्या गुरु शब्दापासून त्याचं महात्म्य सांगितलेलं आहे. आता आपल्याला 8व्या अध्यायाचा जो पहिला भाग आहे तो थोडासा जर बघायचा असेल तर त्याच्यामध्ये आपल्याला जर घोटाळ्यात पडणाऱ्या ज्या 2-4 संकल्पना आहेत तेवढ्याच बघायच्या आहेत. एक आपल्याला माहिती आहे, अध्यात्म ही संकल्पना त्यांनी आपल्या पुढे मांडली आहे. अध्यात्म ही संकल्पना काय आहे? अध्यात्म या संकल्पनेमध्ये साक्षात त्या अव्यक्त परमात्म्याचं स्वरूप वर्णन केलेलं आहे. म्हणजे मनुष्य जेव्हा अध्यात्माचा विचार करतो तेव्हा तो कशाचा विचार करतो?
तो कशाकडे जातो? तो त्या अव्यक्त अशा परमात्म्यापर्यंत, परमात्म्याच्या मूळ रूपापर्यंत पोचण्याकरता तो तत्वचिंतन करतो. जे आपण आता इथे बसतो तेव्हा काय आपण शब्दांनी, आपल्या श्रवणाने, आपल्या वाचनाने, आपल्या व्यासंगाने आपण काय समजून घ्यायचा प्रयत्न करतो? आपण एवढंच समजून घ्यायचा प्रयत्न करतो की शेवटी हे जग निर्माण करणारा जो परमात्मा आहे त्याचं अंतिम स्वरूप काय आहे, तो त्याच्या अंतिम स्वरूपात कसा आहे, हे ज्याच्यात चर्चिलं जातं किंवा ह्याचा विचार जिथे केला जातो त्याला काय म्हटलं जातं? अधिआत्म. ते अधिआत्म आहे. म्हणून हा विषय आपला आपण म्हणतो की नाही हो सगळे आध्यात्मिकच विषय आहेत. आपल्याकडे साधारण सगळ्या विषयांची शब्दांची पुष्कळ गल्लत होते. आपण सरमिसळीने शब्द वापरतो. तो त्याच्या नेहमी मूळ अर्थात राहतोच शब्द असं नाही. आणि म्हणून हा अध्यात्म शब्द हा ब्रह्माचा वाचक आहे की हा ब्रह्माचं स्वरूप, यथार्थ स्वरूप, मूळ स्वरूप ज्याच्या चिंतनाने, ज्याच्या अभ्यासाने, ज्याच्या साधनेने प्राप्त होतं, हे जे प्राप्त करायचं आहे ते अधिआत्म आहे. आणि ते स्वरूप आहे त्यालाच अध्यात्म असं म्हटलं की ते स्वरूपच अध्यात्म. ते अधिआत्मिक केवळ आत्मा, केवळ अव्यक्त, केवळ ह्या सृष्टीच्या मुळाशी असणारं चिरंतन तत्व त्याला अध्यात्म म्हटलं. अधिदैविक जे आहे, तर आता हे मूळचं तत्व एकच आहे. पण ह्या तत्वानी काय केलं? ह्या तत्वानी ह्या प्रकृतीशी स्वतःला जोडून घेतलं. ह्या तत्वाला अहंकार जोडला गेला. मी, आता हा जीव आहे, हा जीव जीवभावाला राहिला याचा अर्थच असा की अहंकार भरपूर आहे, की त्या अहंकारामुळे आपण दुसऱ्यापेक्षा वेगळे आहोत ही जाणीव आहे. नाही तर ज्याचा अहंकार गेला आहे, माऊलींनी म्हटलंय तसं, हे विश्वची माझे घर, ऐसी मती जयाची स्थिर, किंबहुना चराचर आपणची जाण. तोच बनला. सगळ्या चराचरामध्ये मी भरून आहे कुठला माझा हा वेगळा देह? मला वेगळे पण नाहीच आहे, मी सर्वदूर भरलेला आहे. ही जी धारणा आहे, ही धारणा केव्हा येते? ही धारणा तेव्हा येते की जेव्हा जीवभावाचा अहंकार निघून जातो. जेव्हा जीव म्हणून मी वेगळा आहे ही जाणीव वर्तमान असते, ती राहते, ती शिल्लक असते, त्या जाणीवेत आम्ही वावरत असतो. त्यावेळी काय होतं? ती जाणीव जेव्हा आमच्या ठिकाणी आहे तेव्हा आमच्या ठिकाणी असणारं जे चैतन्य आहे त्या चैतन्याला काय म्हटलं जातं? अधिदैवत. ते अधिदैविक आहे. हा जो जीव आहे हे अधिदैवत आहे. आणि अधिभूत, अधिभूत सगळी पंचमहाभूतं एकत्र येतात. आल्यानंतर त्यांचं प्रमाण ठरतं. मनुष्य निर्माण करायचं आहे, गोरा करायचा आहे तर काय प्रमाण आहे, सावळा करायचा आहे तर काय प्रमाण आहे, काळा करायचा आहे काय प्रमाण आहे, उंच करायचा आहे, बुटका करायचा आहे, देखणा करायचा आहे, कुरूप करायचं, सगळ्यामध्ये काय फरक होतो? काही होत नाही. पंचमहाभूत आहेत, फक्त आपलं प्रमाण बदलतात. त्यांच्या प्रमाणानुसार आमची रूपं बदलतात. त्या पंचमहाभूतापासून आम्ही निर्माण होतो आणि शेवटी हे जे अधिभूत आहे, हे जे जन्माला आलेलं आहे ते त्या केव्हा तरी त्या पंचमहाभूतामध्ये विलीन होऊन जातं. म्हणजे जे पंचमहाभूतातून जन्माला येतं आणि जे पंचमहाभूतामध्येच विलीन होतं त्याला काय म्हणतात? अधिभूत. ते अधिभूत आहे. म्हणजे आता आपल्याला माहिती आहे, मग त्याच्यातून ताप निर्माण झाले, आध्यात्मिक ताप निर्माण झाले, अधिदैविक ताप निर्माण झाले, अधिभौतिक ताप निर्माण झाले. आणि त्याच्यातून आणखीन काय निर्माण झालं? त्याच्यातून अधिभौतिक पातळीवर आधी आणि व्याधी हे दोन्ही निर्माण झाले. आधी हे मानसिक आहे, व्याधी हे शरीराला जोडलेलं आहे, हे निर्माण झालं. आता आणखीन काय राहिलं? कर्म. आता कर्म आपण सगळ्यांना विचारतो, अहो पहिला जन्म आला तेव्हा काय कर्म केलेलं होतं?
तेव्हा तर आम्ही काही कर्म केलं नव्हतं, मग कर्माचं फळ भोगायला आम्हाला कशाला लागतं? आपल्याला असं वाटतं की ह्या समोरच्या वक्त्याला निरुत्तर केलं, आणि करण्यासारखे सगळे प्रश्न आहेत, पुष्कळ प्रश्न आहेत, कारण वक्त्याला काही येत नसतं. तो आपली 4 पुस्तकं बघून वाचून त्यातलं काहीतरी सांगत असतो. आता हे असं कसं म्हटल्यावर तो काय उत्तर देईल? त्याला येत नाही उत्तर देता. मग समोरच्यानं तो म्हणतो, अहो नाही हो, कुठे त्यांना तरी प्रश्नाचं उत्तर देता आलं. ठीक आहे, सांगतात इथपर्यंत ठीक आहे, आपण आपल्या ऐकून घेतो, बाकी काही त्यांच्या बोलण्याला अर्थ नाही. म्हणजे अर्थ नाही अशा नाही की आम्हाला माहिती आहे की तुम्ही काय सांगताय, ते तुम्हालाही कळत नाही आणि तुम्ही काहीतरी चढाव बढाव बोलत राहता. इथे कर्म शब्दाची व्याख्या केली आहे. त्यांनी असं सांगितलंय, मुळामध्ये परमात्म तत्व अव्यक्त आहे, ते व्यक्तीकरणाला येत नाही. त्याला यायचं असतं का नाही आपल्याला माहीत नाही. कारण काय आहे, 2 गोष्टी दिसत आहेत. एक तर माहिती आहे की ते ब्रह्म अव्यक्त आहे, आणि आम्हाला दुसरं पण माहिती आहे की हे जग आम्हाला दिसतं आहे. हे जर दोन्ही सत्य आहे, जर ब्रह्म आहे तेही सत्य आहे आणि हे जग आहे हेही सत्य आहे, तर मग आता ते अव्यक्त आहे, तर हे जग कसं निर्माण झालं? आणि अव्यक्ताला त्याला आता 9व्या अध्यायामध्ये सगळा विषय तोच आहे. एकच विषय आहे की हे सगळं जग जरी मी निर्माण केलं, त्या सगळ्यांच्यामध्ये जरी मी भरून असलो, तरी सुद्धा माझ्या ठिकाणी काही नाही, माझ्या ठिकाणी काही पोचत नाही. 9वा अध्याय सगळा याच तत्वज्ञानावरचा उभा असलेला अध्याय. तर आता इथे या अव्यक्तातून कसं निर्माण झालं? म्हणाले, तो अव्यक्त असतानाच त्याच्या अव्यक्तामध्ये पालट न पडताच, तुम्हाला पाहिजे होतं ना आधी यज्ञ, हां, तर त्याच्यामध्ये पालट न पडता त्या अव्यक्त स्थितीमध्ये पालटसुद्धा होत नाही, आणि तरीसुद्धा हे एवढं जगडव्याळ जन्माला येतं, हे एवढं सगळं ब्रह्मांड जन्माला येतं. अव्यक्त आणि ब्रह्मांड, अव्यक्ताला धक्का न लागता ब्रह्मांड ज्याच्यामुळे होतं त्याला आधियज्ञ असं म्हणतात. तो आधियज्ञ आहे. धक्का कोणालाच लागत नाही, त्या अव्यक्ताला धक्काच लागत नाही. त्याला धक्का लागला नाही तरी सुद्धा हे जग निर्माण झालेलं आहे. म्हणून हा आधियज्ञ आहे. हा ज्याच्यावर उभा आहे ते नाही, सॉरी मी आपल्याला चुकून बोलले, ते कर्म आहे. माझ्या ह्याच्यातनं बोलण्यात चूक झाली. पुढे आधियज्ञ आहे, ते कर्म आहे की ज्याला धक्काही न लागता घडलेलं आहे. मग आता मला सांगा, आमचा जो पहिला जन्म आहे, जो काही जन्म झाला, आता निर्माण काय केलं भगवंतानी? त्या अव्यक्तानी काय निर्माण केलं? कर्म. कर्म म्हणजे काय निर्माण केलं? हे जगत. हे जगत म्हणजे कोणाला निर्माण केलं? आम्हा जीवांना आणि ह्या जडाला. म्हणजे जड आणि चेतन या दोघांनाही परमात्म्याने निर्माण केलं आहे. आणि ह्या दोघांनाही निर्माण केलेलं असं, कारण त्याच्याशिवाय दुसरं कोणी नाहीच आहे. म्हणजे निर्माण करणारा दुसरा कोणी आहे असं आम्हाला म्हणताच येत नाही. म्हणायला तोच आहे, पण अहो तो अव्यक्त जसाच्या तसाच आहे ना, मग काय करायचा? मग हे निर्माण कसं झालं, कसं झालं माहीत नाही. पण जे काही झालं ते ज्या प्रक्रियेने झालं त्याच प्रक्रियेला कर्म असं म्हटलंय. ज्या प्रक्रियेने ते जन्माला आलं ती प्रक्रिया कर्म आहे. आणि म्हणून कर्म, आता आमचा पहिला जन्म जो काही आहे त्या पहिल्या जन्मामध्ये कर्म कुठून निर्माण झालं म्हणून आमचा पहिला जन्म निर्माण? तो प्रश्न आम्ही त्या अव्यक्ताला विचारायला जायचं असेल तर जा, त्याला विचारा की हे सगळं कसं निर्माण झालं, हे जीव कसे निर्माण झाले, या जीवांना सत्वरजतमाचे भाव कसे दिले, ते कसे आले, ते जे काही त्या यंत्रावर टाकलं असेल. म्हणजे त्यांनी यंत्र म्हटले म्हणून आपण यंत्र म्हणायचं की ईश्वर सर्व भूतानां हृदयेषु अर्जुन तिष्ठती भ्रामयन सर्व भूतानी यंत्रारूढांनी माये. एखाद्या रहाड गाडग्यावरती टाकल्यानंतर ते जसं फिरत जातं तसे जीव फिरतात. मग हे जीव फिरत असताना या जीवांना परमात्म्याने सत्वरजतम या जीवाला किती, हे कसं दिलं, कोणत्या प्रपोर्शनमध्ये दिलं, कोणत्या प्रमाणात दिलं माहीत नाही आपल्याला. त्यांनी पहिल्या जन्मामध्ये ही निर्माण होण्याची प्रक्रिया, हा कारखाना
ब्रह्मदेवाचा जिथे, म्हणून आपण शब्द काय वापरला, निर्माण करणारा कोणीतरी आहे. हे कुणी लिहिलं? हे परब्रह्मानी नाही सांगितलं कुणाच्या तरी कानात की बाबा रे मी अव्यक्तच आहे, पण माझ्यापासून ही सृष्टी निर्माण झाली त्याला ब्रह्मदेव म्हणा, माझ्यापासून सृष्टी निर्माण झाली त्याचं पालन करणाऱ्याला विष्णू म्हणा, या सृष्टीचा संहार करणाऱ्याला शंकर म्हणा, त्याला काही फरकच पडत नाही. तो काहीच म्हणत नाही, तो कशातच नाही. मग हे आलं कुठून? हे त्या ज्ञानी पुरुषांनी आपल्या ज्ञानाने जे ओळखलं आणि जे ओळखलं ते त्यांनी लिहून ठेव. त्यांनी म्हटलं की ईश्वराची एक शक्ती तिच्या चैतन्यासहित कार्यकारी आहे, जी जगाला निर्माण करते. एक शक्ती जगाचं पालन पोषण करते, एक शक्ती जगाचा संहार करते. हे कशा करता लिहिलं? आम्हाला समजावं अशा भाषेत. ही सगळी जी शब्दांची, म्हणून आपण पहिल्या दिवशीपासून म्हणतोय की आपल्या छांदोग्य उपनिषदाने सांगितलेलं आहे ते एकच वचन खरंय, वाचारंभणम विकारो नामधेयम. बोलायला सुरुवात झाली आणि एखादा विषय समजून घ्यायला सुरुवात झाली की त्याच्या मागे विकार आला, म्हणजे मर्यादा आली. शब्दांनी आम्ही तत्वज्ञान नावाची एक मर्यादा उत्पन्न केली आणि भगवंतांनी इथे आम्हाला सांगितलं की वास्तविक पाहता जे कर्म नावाने उत्पन्न झालंय ते त्या अव्यक्तापासून उत्पन्न झालंय. त्या अव्यक्ताला धक्का लागलेलाच नाहीये, तरी सुद्धा हे जग उत्पन्न झालंय. शंकराचार्यांनी हे कसं मांडावं ह्याच्याकरता माया सांगितली. रामानुजांनी हे कसं मांडावं याच्याकरता विशिष्ट अद्वैत सांगितलं. म्हणाले वल्लभाचार्य सगळ्यात शेवटी आहेत या आचार्यांमध्ये. वल्लभाचार्य म्हणाले हे आम्हाला काही शंकराचार्यांचं मत मान्य नाही. तो परमात्मा शबल होतो कसा? वास्तविक पाहता त्या अव्यक्त परमात्म्याला धक्काच लागत नाही. मग कसं जग निर्माण झालं? म्हणून त्यांनी सांगितलं अग्निस्फुल्लिंगवत. म्हणजे कसं की पेटलेला विस्तव आहे मोठा, आणि त्या विस्तवाला त्याच्यातनं ज्या ठिणग्या, दगडी कोळसा असला तर सारख्या फाटफाट फाटफाट ठिणग्या उडत राहतात. या ठिणग्या उडल्या, काय फरक पडला? काही फरक पडला नाही. तो विस्तव तसाच आहे आणि त्या ठिणग्या दिसत आहे. ठिणग्या काय आहेत? जग आहे, जन्माला आले. आणि तो विस्तव काय आहे? तो अव्यक्त परमात्मा आहे. म्हणून त्यांनी सांगितलं शंकराचार्यांचं जे केवल अद्वैत आहे आम्हाला मान्य नाही, आमचं अद्वैत शुद्ध अद्वैत आहे. आमच्यामध्ये परमात्म्याला आम्ही शबलित केलं नाही शंकराचार्यांसारखं. आम्ही परमात्म्याला मायेने जखडलं नाही शंकराचार्यांसारखं. आम्ही माया आणलीच नाही त्याच्यामध्ये. मग आम्ही काय केलं? आम्ही असं म्हटलं अग्निस्फुल्लिंगवत. अद्वैत जिथे आहे तिथे आहे, निराकार जिथे आहे तिथे आहे, अव्यक्त जिथे आहे तिथे आहे. ते तसंच आहे. परमात्म्याचं मूळ स्वरूप जसं आहे अखंड एकरस तसंच आहे. त्या अखंड एकरसापासून काय झालं? ताड 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 ठिणग्या उडल्या. एक ठिणगी उडली, एक ब्रह्मांड झालं. दुसरी ठिणगी उडली, दुसरं ब्रह्मांड. त्याच्यापासून ब्रह्मांड जन्माला आलं. आता हे जे ब्रह्मांड जन्माला येणं आहे ह्याला जो शब्द आहे त्याला कर्म असं म्हणतात. आता ते जेव्हा निर्माण होतं, ते निर्माण होताना मी काळा का तू गोरा का ह्याला काही अर्थ नाही. जी प्रॉबॅबिलिटी जो विषय आहे आपल्याकडे आजही आपण गणितामध्ये स्टॅटिस्टिक्समध्ये शिकतो की तो जो प्रॉबॅबिलिटी फॅक्टर आहे, संभाव्यता, काय संभवतं आपल्या बाबतीत हे संभवलं. जे निर्माण होत गेलं, तर काय लोखंडाने सोन्याशी भांडावं की मला का म्हणून लोखंड केलं आणि ह्याला का म्हणून सोनं केलं? तो म्हणतो मला माहीत नाही मला का सोनं केलं आणि तुला का लोखंड झालं. मी सोनं झालं, तो झाला लोखंड झाला. हे जे घडलं ते घडल्यानंतर आता ह्याच्यातून चांगलं घडवायचं का वाईट घडवायचं हे कर्म स्वतंत्र आम्हाला कर्माचं स्वातंत्र्य. स्वतंत्रता कुठे दिली? तर एकदा त्यांनी घडवून ठेवलेल्या कर्मामध्ये आता आम्हाला स्वतंत्रता. जे घडलं ते घडलं, ठीक आहे ना. पण तुम्ही आता कसे वागता? तुम्ही आता कशाचा विचार करता? असं जर वाटलं की आपण फार देखणं व्हावं, विष्णूच्या मूर्तीशिवाय मूर्तीच पाहू नका ना. विष्णूच व्हाल, रूप तेच मिळेल.
शंकर आवडतो, शंकराची मूर्ती पहा, शंकराचे गुण वैशिष्ट्य मिळतील. जे ज्याला पाहिजे आहे ते त्यांनी आपल्या ठिकाणी आपल्या कर्मातून निर्माण करावं. आपलं जे कर्म आहे ते कर्म कुणाशी सुसंवादी आहे? ईश्वराच्या कर्माशी. त्यांनी जे कर्म करून हे ब्रह्मांड निर्माण केले त्याला समजा. ते म्हणतात त्याला समजून घ्या, हे कर्म आहे. आणि आता हा जो अधियज्ञ आहे, तो अधियज्ञ म्हणजे काय आहे की आता हा जो जीव आहे, आता मला माझं घर, मला माझे नातेवाईक, मला माझा पैसा, मला माझं स्थावर जंगम, या सगळ्याच्या विषयी भयंकर ममत्व. हे माझं आहे, हे माझं आहे, हे माझं आहे, असा प्रत्येकजण प्रत्येक गोष्टीचं ममत्व करत असतो. हे काय? हे आमचं अज्ञान आहे. ह्या सर्व गोष्टींशी खरं म्हणजे हा जीव जोडलेला नाही आहे. हे ह्या जीवाचं नाही आहे. हा जीव कसा आहे? शुद्ध बुद्ध नित्यमुक्त, हे त्याचं स्वरूप आहे. आता ह्या जीवाचं मूळ स्वरूप तो विसरला आहे आणि तो विसरून तो ह्या सगळ्यामध्ये रममाण झाला आहे. या रममाण झालेल्या स्थितीमधून तो जितका हळूहळू हळूहळू दूर होत जातो, तो जितका हळूहळू दूर होत जाईल तितका तो कोणाच्या जवळ जाईल? अधियज्ञाच्या. अधियज्ञाच्या म्हणजे परमात्म्याच्या. आता मूळ स्थितीला जाऊन थांबणे म्हणजे अधियज्ञ प्राप्त करणे. मग आता आपण जे म्हटलं नाही, सगळे संत सत्पुरुष आहेत, ते काय करतात? ह्या सगळ्या जन्मजन्मांतरीच्या प्रवासानंतर ते आपल्याला सांगतात, एक जन्म येईल की जो तुमचा चरमदेह असेल, त्यावेळी तुम्ही काय व्हाल? तुमच्या मूळ स्थितीला जाऊन पोचाल. म्हणून आपल्याला काय काय गोष्टी सांगितल्या त्यांनी महत्त्वाच्या म्हणून या अध्यायामध्ये. ते इथे अधिआत्म, अधिदैव, अधिभूत, अधियज्ञ या 8व्या अध्यायात. मग पुढे त्या जीवाने आपली प्रगती कशी करावी, आपलं कर्म कसं करावं, ईश्वर भाव कसा ठेवावा, किती ठेवावा, आणि त्याची उत्कटता किती आहे, त्याच्यामुळे होणारे परिणाम, त्याच्यामुळे साधलं जाणारं हेतू काय, हेतू साधला काय साधलं जातं त्याच्यामध्ये, ह्या सगळ्याचा विचार करता मग त्यांनी आपल्याला 2 मार्ग सांगितले. एक पितृयान मार्ग आहे, एक देवयान मार्ग आहे. जिवंत असताना काय करावं ह्या सगळ्या गोष्टी सांगतातच आहे. या ठिकाणी त्यांनी मृत्यूचं पण निरूपण केलं की जिवंत असताना जे माणूस मिळवत जातो, पण त्याला परलोकही चांगला साधावा असं जर वाटलं आणि हा देह टाकताना जर मरण उत्तम यावं असं जर त्याला वाटलं, तर तो मृत्यू उत्तम कसा प्राप्त व्हावा, त्या उत्तम मृत्यूप्रत आम्ही कसे जावे, ह्याच्याकरता आम्ही काय करावं आणि त्याच्याकरता काय मार्ग आहे त्यांनी सांगितलं. शास्त्रांनी 2 मार्ग सांगून ठेवले, एक दक्षिणायन, एक उत्तरायण. एक दिवस, एक रात्र, एक शुद्ध पक्ष, एक कृष्ण पक्ष. एक दिवस रात्र ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करता म्हणाले याच्यामध्ये तो जीव नैसर्गिकरित्या उत्तरायण, चांगला मास, चांगला काळ, उत्तम पक्ष हे सगळं घेत त्यांनीच आपला देह सोडला तर त्या कालाच्या अनुरोधाने त्याला चांगली गती मिळू शकते. पण जर त्यांनी ह्या पितृयान मार्गाला आडमार्ग असा शब्द वापरला. त्यांनी म्हटले समजा त्याला आडमार्ग मिळाला, त्याला जर वेगळा मार्ग मिळाला तर मग काय होतं, त्याला दिशा वेगळी मिळते. आता ती फक्त कालावरती अवलंबून आहे. पण ते म्हणाले ह्याच्यावरती तुम्ही कशाला अवलंबून राहता? तत्वज्ञान निसर्गाने काय दिलं आहे याच्यावर अवलंबून नाही. मग तत्वज्ञान कशावर अवलंबून आहे? तत्वज्ञान आम्ही काय करतो याच्यावर अवलंबून आहे. हे सगळं आम्हाला कसं भोगायचं आहे, आम्ही कसं मिळवणार आहोत यावर अवलंबून आहे. म्हणजे ते म्हणतात अहो ही कालाची चर्चा आम्ही पुष्कळ केली, मग ह्या कालाच्या चर्चेवर तुम्हाला गती मिळणार आहे का? कारण आपल्या वैदिक परंपरेचं एक वैशिष्ट्य आहे की जे काही आम्ही घेऊन आलो आहोत तेवढ्याच सामर्थ्यानिशी आम्ही हा देह सोडून जावा असं नाही. आम्ही ह्या देहाने अधिकाधिक काहीतरी मिळवलं पाहिजे, चांगल्यात चांगलं मिळवलं पाहिजे. म्हणून आपण
साधा शब्द आपल्या भाषेत काय वापरतो की आपल्या देहाचं सार्थक झालं, आपल्या जीवनाचं सार्थक झालं, आपलं जीवन कृतार्थ झालं. हे जे जीवनाला कृतार्थ करणं आहे हे काय आहे? अधिकाधिक चांगलं वागत जा. अधिकाधिक चांगला वागण्याचा लाभ काय आहे? येणारा मृत्यू चांगला यावा, हा ह्या देहाशी निगडीत असलेला विषय. आणि हा देह पडल्यानंतर पुढचा जन्म चांगला यावा, हा त्या जीवाशी निगडीत असलेला विषय. म्हणजे प्रत्यक्ष पांचभौतिक देहाचं जन्माला येण्यापासून मृत्यूपर्यंत सर्व विषयांचं विवेचन हे तत्वज्ञान करतं. कारण का? आता आधी आत्मिक, आपण कुठे आलो? आधी आत्मिककडे. आत्मिक म्हणजे तो आत्मा ज्याच्या आश्रयाने राहतो. तो कशाच्या आश्रयाने राहतो? देहात जीव राहतो आणि देहात तो आत्मा पण राहतो, दोघेही राहतात ना. आपण आतापर्यंत अनेक वेळा याची चर्चा केली की हृदयामध्ये कोण बसलेले? दोघे, एक परमात्मा आहे, एक जीव आहे. जीव त्याच्या कर्माप्रमाणे भोग भोगत राहतो आणि परमात्मा आत बसून फक्त पाहत असतो काय करतोय जीव ते, बाकी तो काही करत नाही. आता हे दोघेही आतमध्ये बसलेले आहेत. तर याच्यामध्ये हा जो आधी आत्मिक म्हणजे काय? तो आत्मा ज्याच्या आश्रयाने राहिलाय तो देह, त्या देहातली इंद्रिय, त्या देहातले आम्हाला ज्ञानेंद्रियांनी मिळणाऱ्या सुखसंवेदना, कर्मेंद्रियांनी मिळणाऱ्या सुखाच्या गोष्टी, मन, बुद्धी, अहंकार, चित्त, प्राण, या सगळ्यांनी आम्हाला मिळतं. अहो नुसती ती ॲसिडिटी झाली, आणि ॲसिडिटी होणारी लोक सांगतात, ज्यांना भरपूर ॲसिडिटी होती, ते म्हणतात इथे अगदी कारंजी उडायला लागतात वरती. म्हणजे जे भसाभसती ॲसिडिटीवर, ते आपल्या जाहिराती तर फार भयंकरच आहे, त्या बघितल्या तर अगदीच कसं तरी होतं आपल्याला. एक ॲसिडिटी माणसाच्या प्राणाला छटपट छटपट करून टाकते, त्याचा प्राण कासावीस करते. कारण ती ॲसिडिटी झाली की त्याला सुधरत नाही, त्याला झेपत नाही, त्याला जमत नाही. तो प्राण पण त्या आत्म्याच्या आश्रयाने राहतो. म्हणजे देह आहेत, ज्ञानेंद्रिय आहेत, कर्मेंद्रिय आहेत, आमच्या सगळ्या संस्था आहेत, आणि त्यानंतर मन, बुद्धी, अहंकार, चित्त आहे आणि प्राण आहे. या सगळ्याची चर्चा कुठे केली आहे? अध्यात्मामध्ये. ते कशा, ते काय? ते आध्यात्मिक. आता नुसता अध्यात्म शब्द नाही राहिला, तो आध्यात्मिक झाला. तो आधी आत्मिक, आधी भौतिक आणि आधी दैविक. मग आता आधी दैविकामध्ये ह्या ज्या देवता प्रकट झाल्या त्या काय? पंचमहाभूत. त्याच्यापासून होणारे त्रास आधी दैविक. आधी भौतिक, ही सगळी भूत मात्र आहेत. म्हणजे आमच्या घरात कुत्रा पळाला, आमच्या घरात मांजर पळाली, आमच्या घरात, आमच्या भागामध्ये चिमण्या येत आहेत, आमच्या भागामध्ये कबूतर त्रास देत आहेत. हे सगळे त्रास काय? आधी भौतिक आहे. या सगळ्याशी हे निगडीत आहे. म्हणून त्यांनी असं सांगितलं की मनुष्याच्या जीवनाचा पूर्ण विचार आमच्याकडे प्रत्येक दर्शनाने केला आहे, आणि इथे सुद्धा आमच्या जीवनाचा पूर्ण विचार केला. याच्यामध्ये पूर्ण विचार करताना त्यांनी हा देह जन्माला आल्यापासून त्याच्या मृत्यूपर्यंतचा विचार आणि मृत्यूनंतर मरणोत्तर जीवनाचा विचार. हे आता आपल्याला अध्यात्म म्हणजे मरणोत्तर जीवनाचा विचार, मोक्ष मोक्ष. अहो इतकं वेडे आहे का कुणी? हे एवढी शास्त्र निर्माण करणारे लोक आहेत. आज आमच्या लेखकांनी, मी तर नेहमी, मला रागच आहे पुलंच्या त्या वचनावरती, की त्यांनी म्हटलंय की जर परकीय लोकांची संस्कृती किंवा जीवन जर द्राक्ष असेल तर आमचं जीवन रुद्राक्ष आहे. एवढं का आमचं जीवन शुष्क आहे? आमचं अध्यात्म पण शुष्क नाही आहे आणि आमचं प्रापंचिक जीवन पण शुष्क. त्यांची आहेत शुष्क जीवन, आमची नाहीत. सांगण्याचा आपल्याला हेतू असा की काहीतरी मोक्ष म्हणून प्रपंचापासून पळून जाणे, ही जी विकृती या लोकांनी आमच्यासमोर उभी केली आहे, असं अध्यात्म नाही आहे. तर असो, हा जो अध्याय आहे, या अध्यायाने या सर्व विषयाचा एकत्र विचार केला आणि मग त्या दोन मार्गांच्या नंतर संत सत्पुरुष कशा प्रकारे आपलं जीवन व्यतीत करतात आणि त्यांना त्या मरणाचं भय का नसतं, त्याचं कारण असं की ते जीवनातच ब्रह्मभावाला गेलेले असतात. त्यामुळे देह पडला काय न पडला काय, मग त्यांनी अनेक उदाहरणं दिली आहेत. त्या उदाहरणांनी आपण तर सगळं अगदी बारकाव्याने, ओवीन ओवी स्पष्टीकरणाने बघितलं आहे.